आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। वसई विरार शहरामध्ये मागील 3 दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। यामुळे शहराच्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे पाणी साचलेलं आहे। एकंदर पाहिलं तर सकाळपासूनच पावसाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केलेली आहे। मात्र या पावसासह वादळी वारा देखील सुटण्यास सुरुवात झालेली आहे। यामुळे पुन्हा एकदा शहराच्या सखल भाग आहेत, इमारती आहेत, ते पाण्याखाली जाताना पाहायला मिळत आहे। मी इकडे उभा आहे विरार रेल्वे स्थानक परिसरामध्ये। हे परिसराच्या बाजूला ही दुकान आहे, या दुकानामध्ये सर्वत्र हा पाणी गेलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। काही सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये देखील गुडघ्याच्या वर पाणी गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणी या नागरिकांची जी तारंबळ आहे ये जा करण्यासाठी ती मोठ्या प्रमाणात होते। या परिसरातील काही सोसायटीमध्ये राहणारे नागरिक माझ्या सोबत आहेत। काका काय सांगाल, कुठल्या ठिकाणी तुम्ही राहता? हम इधर एमपी में रहते हैं। हाँ, और अभी 25 साल से मैं रहता हूँ इधर। क्या परिस्थिति है बाकी? और हर बार यही हालत है, हर बार बारिश में यही पानी भरता है और कोई देखने को आता नहीं है। नाला नाला ये भरा है और गटर खुला रहता है। ये देखो बिल्डिंग के साथ उधर गटर खुला रहता है, उधर बहुत आदमी गिर गए। अभी रात में गिर गया, आदमी गिर गए। हम लोग बार बार बोलते हैं कि भाई इधर से मत जाओ, इधर से मत जाओ, लेकिन क्या करेगा, रास्ता नहीं है तो किधर जाते हैं? फुटपाथ पे जाते हैं तो गटर खुला है। अजून काही नागरिक आहेत, काय सांगशील, तू कुठे जात होता तिकडून? अरे साहब क्या करे, बहुत मुश्किल। पब्लिक जो कल एक बुढ़ा आ रहा था पूरा क्रिकेट करने, उसको उठाना हम 4 लोग हाथ उसकी गिरा जाकर बैठाएगा। इधर उनके पास कोई आता नहीं है, पानी पूरा पास पूरा दुकान में पानी गिर गया, पड़ जा रहा है। एकदा जर पाहिलं तर या नागरिकांचं म्हणणं आहे की महानगरपालिकेचे कुठेतरी कुचकामी काम आपल्याला पाहायला मिळत आहे। नालेसफाई झाल्या नसल्याचा दावा आता या नागरिकांनी केला, त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।